नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मिठाईचा पदार्थ म्हणजे खाजा कसा बनवायचा ते बघणार आहे। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा चाळून घेतलेला आहे। वजनीही माप सांगणार आहे आणि तुम्हाला कपाचं सुद्धा माप सांगणार आहे। तर वजनी म्हणाल तर 500 ग्रॅम आणि कपाने म्हटलं तर 4 कप इथे मैदा घेतलेला आहे। आता हा मैदा आपण चाळून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। चवीनुसार म्हणण्यापेक्षा अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। गोडाचा पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की तो चवीला छान होतो। आता त्यामध्ये आपल्याला मीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप। इथे तूप वितळून घेतलेलं आहे। हे 100 ग्रॅम तूप आहे। अगदी थोडं थोडं तूप आपल्याला घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे। प्रत्येक मैद्याच्या कणाकणाला तूप हे लागलं पाहिजे। अगदी 2-3 वेळेस करून आपल्याला हे तूप घालून घ्यायचं आहे। तूप नेहमी आपल्याला हे वितळूनच घ्यायचं आहे। वितळून घेतल्यामुळे काय होतं, परफेक्ट असं माप तयार होतं। तुम्ही जर घट्ट तूप घेतलं तर तूप हे जास्त होतं। तर बघा, असं हे आपण मिक्स करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, खाजा एकदम खुसखुशीत असा तयार होतो आणि खूप सोपी पद्धत आहे। आपण जेव्हा मिठाईच्या दुकानात जातो तेव्हा खाजा बघितल्यानंतर खूप सारे लेयर असतात त्याला आणि चवीला छान असतो। तर बघा, इथे मी तूप लावून घेतलेलं आहे। आता हे सगळं तूप आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊ। तर बघा, सर्व मैद्याला तूप चोळून झालेलं आहे आणि असा मुटका केला की मुटका तयार होतो आणि अलगद असा फुटतो। या अर्थी आपलं समजायचं तूप बरोबर झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी करून आपल्याला मळून घ्यायचं आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। तर इथे बघू शकता तुम्ही, पीठ असं छान मळून झालेलं आहे। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। आता मला इथे पीठ मळण्यासाठी 1 कप पाणी लागलेलं आहे। अगदी थोडंसं पाणी उरलेलं आहे। आता हे पीठ आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता आपण साठा बनवायला सुरुवात करू। तर बघा, साठा बनवण्यासाठी ह्या चमच्याने मी 3 चमचे इथे तूप घेतलेलं आहे। वितळलेलं तूप आहे। आता त्यामध्ये आपल्याला 3 चमचे मैदा घालायचा आहे। तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घातलं तरीही चालेल। आता हे छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर गठुळी न होता आपण छान असं हे फेटून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता। अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता आपण पाक बनवून घेऊ। तर पाक बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा किलो मैद्यासाठी अर्धा किलो साखर घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे 1 कप पाणी। आता साखर ही अर्धा किलो आहे आणि कपाने म्हटलं तर 2 कप आहे। आता त्या पाकासाठी आपल्याला 1 कप इथे पाणी घालायचं आहे। आता हे छान आपण एकदा पाकाला सुरुवात करूया। आता साखर पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे। खूप पटकन असा पाक होतो। पाक आपल्याला एकतारी करायचा आहे। खूप कच्चाही ठेवायचा नाही किंवा एकतारीच्या पुढेही न्यायचा नाही। एकतारी पाक केला की खाजा अतिशय सुंदर होतो। जर जास्त पाक पुढे गेला तर खाज्याला फक्त वरच्या वरच साखर चिकटल्या जाईल आणि तो आतून तसाच कोरडा राहील, तो गोड लागणार नाही। आता इथे तुम्ही बघू शकता, साखर पूर्ण विरघळलेली आहे। छान उकळी आलेली आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये छान असा आपला पाक तयार होतो। तुम्ही इथे बघू शकता।
साखर जर तुमची जर खराब असेल किंवा थोडीशी काळपट असेल तर यावर अशी मळी येते आणि पाक स्वच्छ दिसत नाही। त्यासाठी यामध्ये 2 चमचे दूध घालायचं आणि जे फेसाळलेला भाग आहे किंवा हा फेस आहे हा अशा पद्धतीने बाजूला काढून टाकायचा आहे। आता मी घेतलेली साखर ही पूर्णपणे स्वच्छ होती, त्यामुळे अजिबात असा गढूळपणा या पाकामध्ये दिसत नाही। आता आपण पाक चेक करूया। थोडासा पाक घ्यायचा किंवा पाठीमागची बाजू बघायची आणि अगदी थोडासा पाक घ्यायचा, फुंकर मारायची। त्यानंतर इथे आपल्याला पाक बघायचा आहे। तर बघा अजून 1 मिनिट आपण पाक शिजवून घेणार आहे। पाक जेवढा परफेक्ट होईल ना तेवढी आपली जी मिठाई, कोणतीही मिठाईचा पदार्थ असो तो छानच होतो, अजिबात बिघडत नाही। त्यासाठी पाक हा परफेक्ट होणं गरजेचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपली एक तार होते, छान अशी तार बनते। आता आपण गॅस बंद करायचा आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला वेलची पूड, अर्धा चमचा घेतलेली आहे, साखरेत बारीक केलेली आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 10 ते 12 केशरच्या काड्या आणि आपला पाक एक तारीच्या पुढे जाऊ नये म्हणून आपल्याला यामध्ये 3 ते 4 थेंब लिंबाच्या रसाचे घालायचे आहे। केशर घातल्यामुळे छान असा रंग येतो आणि चवसुद्धा छान लागते। आता पाक आपण झाकून ठेवू, म्हणजे काय होईल की पटकन असा हा गार होणार नाही। आता बघा 10 मिनिटे झालेली आहे आणि परत आपण हे पीठ एकदा मळून घेणार आहे। एकदम छान असं पीठ झालेलं आहे। बघा अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता यातला आपण चपाती एवढा उंडा घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने उंडा घेऊन आपल्याला अशा पद्धतीने 3 चपात्या लाटून घ्यायच्या आहे। आता इथे पोळीपाट घेतलेला आहे। आता पोळीपाट मोठा आहे त्यामुळे मी थोडीशी लाटी मोठी घेतलेली आहे। अगदी थोडासा मैदा यावरती घालायचा आणि त्यानंतर आपल्याला हे पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे। तर बघा थोडा थोडा मैदा लावायचा आणि छान अशी पातळ चपाती लाटून घ्यायची। तुमचा पोळपाट छोटा असेल तुम्ही छोट्या करू शकता, मोठा असेल तर मोठ्या चपात्या करू शकता। बघा अशा पद्धतीने आपल्याला पातळ अशा लाटून घ्यायच्या आहे। तर बघा अशा पद्धतीने एकदम पातळ अशी आपण चपाती लाटून घेतलेली आहे। तुम्ही पोळी म्हणत असाल तर पोळी सुद्धा म्हणता येईल। एकदम पातळ अशी लाटून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपण तिनेही लाटून घेऊ। पहिली लाटलेली असल्यानंतर दुसऱ्या ताटात ठेवायची आणि त्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे आपली ही पोळी सुकणार नाही। तर बघा आपल्या 3ही चपात्या लाटून झालेल्या आहे। आता जी शेवटची आहे ती मोठी आहे आणि त्यावर आपल्याला आता साठा लावायचा आहे। साठा पुन्हा एकदा आपल्याला फेटून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने आणि अगदी थोडा थोडा साठा आपल्याला यावर पसरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला इथे ब्रशने असं फिरवून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूनी छान असा लागला पाहिजे। बघा अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे। साठा आपण जेवढा चांगला लावू तेवढा आपला खाजा खुसखुशीत होतो आणि छान असे लेयर दिसतात। बघा अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे। आता यावर अगदी थोडासा आपल्याला मैदा घालायचा आहे। आता त्यानंतर आपल्याला यावर दुसरी चपाती ठेवून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे।
यामध्ये अजिबात हवा राहायला नको, त्यासाठी आपण पूर्ण हे प्लेन करून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला लाटणं फिरवायचं आहे, म्हणजे यामध्ये अजिबात हवा राहणार नाही आणि आपण जो रोल करणार किंवा खाजा करणार त्याचा अजिबात तो रोल निसटणार नाही। बघा अजिबात हवा राहिलेली नाही। आता यावरती आपल्याला पुन्हा साठा लावून घ्यायचा आहे। सगळीकडे असा पसरून लावायचा, म्हणजे छान असा लागला जातो। बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। यामध्ये अजिबात हवा राहिलेली नाही। बघा अशा पद्धतीने आता आपण परत थोडासा मैदा यावर घालायचा आहे। आता यावर आपण तिसरी चपाती ठेवून घेऊ। बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे। आणि पुन्हा एकदा आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे। बघा लाटून खूप जास्त लाटायचं नाही। आता तुम्हाला जर पोळपाट छोटा असेल तर तुम्ही छोट्या छोट्या चपात्या लाटून तुम्हाला जास्त चपात्या बनवाव्या लागतील। आता मी मोठ्या मोठ्या केल्यामुळं मला 3च चपात्या लाटाव्या लागल्या। बघा अशा पद्धतीने आता परत याला साठा लावून घेऊ। आता साठा जर तुम्हाला कमी वाटला असेल तर साठा तुम्ही परतही बनवू शकता। बघा अशा पद्धतीने तिन्ही चपात्यांना आपण छान असा साठा लावून घेतलेला आहे। आता यावरती आपल्याला अगदी थोडासा मैदा घालायचा आहे। अशा पद्धतीने आता कडेने गोळा करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता तिन्ही चपात्या एकदम संगच घ्यायच्या, बरोबर एकदम, आणि एकदम मुडपून घ्यायच्या। त्यामध्ये हवा अजिबात राहिली नाही पाहिजे। बघा अशा पद्धतीने गुंडाळी करत करत जायचं आहे आणि प्रेस करत जायचं आहे। बघा अशा पद्धतीने पूर्ण रोल आपण करून घेऊ। आता सर्वात शेवटी जो भाग राहतो तिथे आपल्याला अगदी थोडंसं पाणी लावायचं आहे। त्यामुळे काय होतं की आपला रोल हा सुटत नाही। अगदी थोडंसं पाणी लावायचं आहे इथे। बघा अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे आणि रोल पूर्ण आपल्याला बंद करायचा आहे। अशा पद्धतीने आता आपला रोल इथे तयार झालेला आहे। आता आपण कट करून घेऊ। तर बघा इथे मी सुरी घेतलेली आहे आणि आपण मध्यभागी आधी कट करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला 1-1 इंचाचे पेढे तयार करायचे आहे। अशा पद्धतीने तर आपण पूर्ण हे कट करून घेऊ। तर तुम्ही इथे बघू शकता रोल पूर्ण कट झालेला आहे आणि ज्यावेळेस कट केल्यानंतर आपण जो कडेचे 2 टोकं होते, जे 2 भाग होते ते आपण काढून टाकलेले आहे आणि ज्यावेळेस खाजा आपल्याला कट केल्यानंतर फक्त आपल्याला बोटाने अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे। आता असा केल्यानंतर दुसरी पद्धत दाखवते। दोन्ही बोटांनी अंगठ्याने आपल्याला मध्ये प्रेस करायचा आहे, कडेला नाही, मध्ये प्रेस करायचा आहे, म्हणजे छान असे हे लेयर दिसतात आणि बाहेर येतात। बघा अशा पद्धतीने। आता त्यानंतर तिसरी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे। इथे मी लाटणं घेतलेलं आहे आणि त्या लाटण्याने आपल्याला अलगद यावरती लाटणं फिरवायचं आहे
मधोमध फिरवायचं आहे अशा पद्धतीने. आता आपण हे तळून घेऊ. तर बघा तेल इथं गरम झालेलं आहे. आपल्याला खूपही गरम तेल नको आहे. तेल एकदा गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. त्यामुळे काय होतं, आपला जो खाजा आहे तो आतपर्यंत तळल्या जाणार नाही आणि कच्चा राहील. वरून फक्त त्याला लेयर त्याचेवाले लाल होतील. अशा पद्धतीचं आपल्याला तेल अजिबात करायचं नाही. तेल हलकंसं कोमट झालं की नंतर आपल्याला यामध्ये खाजा सोडायचा आहे. आता यामध्ये आपण अगदी थोडासा यामध्ये पीठ टाकून बघायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम हलकेसे बुडबुडे यायला लागलेले आहे. आता आपण खाजा सोडून घेऊ. जेवढे कढईमध्ये बसतील तेवढेच आपल्याला सोडायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी लेयर पडलेली आहे आणि वरती सुद्धा हलकंसं एकदम आलेले आहे. जसं जसं तळलं जातं, जसे जसे हलके होतात तसे तसे ते वरती यायला सुरुवात होते. तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे लेयर झालेले आहेत. आता अगदी आपल्याला सोनेरी रंगावर, खूपही नाही, एकदम हलकेसे सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आणि खाज्याचे जे तुम्ही लेयर बघू शकता अतिशय सुंदर असे आलेले आहेत. तुम्ही इथे कलर बघू शकता, खूप छान असा कलर आलेला आहे. आणि आता आपण झाऱ्यावरती काढून घेऊ आणि ज्यावेळेस आपला पाक जर थंड झालेला असेल तर पाक आपल्याला परत कोमट करून घ्यायचा आहे. थंड पाकामध्ये अजिबात घालायचं नाही. तर अशा पद्धतीने आपण आता हे सर्व करून घेणार आहे. खूपही लाल करायचा नाही. तुम्ही बघू शकता इथे कुठेही निसटलेलं वगैरे काही नाही. आता कोमट पाकामध्ये आपण हे 5 मिनिटासाठी घालून घेणार आहे आणि चमच्याने यावरती पाक घालायचा आहे. तर बघा 5 मिनिटे आपण पाकामध्ये मुरवण्यासाठी ठेवलेले होता खाजा आणि अतिशय छान असा मुरलेला आहे. आता आपण एका डिशमध्ये हा खाजा काढून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता खूप सोपी पद्धत आहे. थोडासा वेळ लागतो पण अतिशय सुंदर आणि चवीचे होतात. हा खाजा तुम्ही महिनाभर सुद्धा खाऊ शकता. खूप छान असा टिकतो, अजिबात खराब होत नाही. तर अशा पद्धतीचा खाजा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.